अरे नुसतं बसून बी भूक लाग नाही बघ. आणि तू कशाला करत असशील एवढं सगळं? तुझा अभ्यास बुडतोय ना. गुरं बी उभे राहिलेत. अगं होतील ती कामं. आधी 2 घास खाऊन घे. ए आब्या, आब्या, आब्यानं बघ कसं ताट सजवले. एक दिवस बी शाळा न बुडवणारं माझं पोर आज घरी राहिलंय. आणि नुसतं राहिलं नाही, स्वयंपाक बी करू लागले की. बर आता खा आणि सांग कसं झालंय ते. थांब विचारतो. अरे ठसका तर लागलाय. तू बी काळजी वाढवणार आहे. अंग बी लई तापले. जखम बी ठणकत असेल ना. तू केव्हा पाहिलंस? मगाशी तू झोपली होतीस तेव्हा येऊन गेली. बरं ते जाऊ दे. जेवण कसं झाले सांग की. खरं खरं सांगायचं मी. मग काय जे असेल ते सांग. नाही आवडलं तर नाही म्हणून सांग. नाही झालं चांगलं. फक्त माझ्या पोरांनी केलंय ना म्हणून खाते. अरे भाकरी कच्ची आहे, त्या आमटीत मीठ तरी आहे का? हां, आणि भाजी लसूण बी नाही टाकलं तुम्ही, तरी बी आवडले. मग राहिलंच काय आवडायला? ताट चांगलं सजून आणलंय की मग जेवण बी होईल की ताटागत कवा तरी चांगलं. नाही नको मला. तू खा, तू खा. बरोबर आहे. सख्खी आई नाही ना मी याची. माझ्या हातनं कशाला खाशील? तू इश दिलंस तरी बी पिन मी. पण हे असल्या सक्का परक नको करूस. मागचं काय आठवत नाही मला. एकच आठवतं. बापानं डोळ्या देखत आईच्या साडीला काडी लावली. आई जळताना बघून बाहेर पळत आलो होतो. तेव्हा तूच कुशीत घेतलं होतंस मला. अंग थरथर कापत होतं माझं. तेव्हा तूच पदारानं माझं तोंड झाकलंस. मला मागचं काहीच बघू दिलं नाहीस तू. कारण तुलाच माहित होतं तर कवाच पुढे गेलो नसतो मी. आणि आता मला नाही मागं बघायचं. आता मला पुढं बघायचं. कारण पुढं तू आहेस. अरे बळण म्हणले रे मी. तू बी ऐकत जा की माझं कवा तरी. हा, तुला बी देते थांब. मी तुला सांगणारच होतो पण म्हणलं आत्ताच फी भरल्या लगेच कपड्याच नको सांगायला. पण कशी आणलीस कपडे? आणली जशी आणायची तशी. तुला काय करायचंय? सांग की, नाहीतर जा मी शिवतच नाही. राहू दे, देते माघारी. कसलीस ग तू? आता तरी सांग की. अरे त्या शारदीला उसनं पैसे दिलं होतं ना, मग तिनं माघारी दिलं. तिचा पगार झाला ना. मग सगळ्याचे कपडेच आणलीस? नाही, शिलाला ठेवलेत की 100-200.
आणि घर खर्च कशाने करणार आहेस? ग माझं बाळ ते, तू नको काळजी करू घराची, मी आहे की. बरं चल उठ, आपल्याला जायचंय. आत्ता? आणि या टायमाला कुठं? हो आत्ताच जायचंय. त्या संगीकडे जाऊन माप देऊन शिवायला टाकू, म्हणजे लगेच शिवायला घेईल ती. अगं ते आपण सकाळी. अरे सकाळनं तिला कामावर जायचं असतंय. हा, दिसभर तिकडचं आणि रात्रीला गावातली शिलाईची कामं घेते बघ. तेव्हा कुठे घर चालतंय तिचं. बरं चल. आभ्या, हा? शिवून झाले ना की रोजच वास घेत बस. अगं धुतल्यावर नाही त्याचा वास. मला नवीन कपड्याचा वास लय आवडतो. होय का? राहू दे मग शिवायची. जाऊ का मी झोपायला? तुला तर एक बाया लगेच राग येतो. चल. चल लवकर. ठीक आहे. संगे लय काम आहे वय ग? नाही नाही काय झालंच की. बोल की, काय आणले शिवायला? अगं पोराच्या शाळेची कपडे. घेतलीच कपडे एकदाची. बरं झालं की आता सरांच्या शिवाय तरी बसायचे नाहीत. कोणचा सर शिवाय देतोय? त्याला काय वळण बियाण आहे का नाही? अगं तसं नाही म्हणायचं तिला. शिव्या देतात म्हणजे वरडतात असं म्हणते ती. हा असं वय? नाही तर दावलंच असतं भाड्याला. शिवाय द्यायला काय खायला घालतो वय? अगं पोरांचं बाईचं ऐकून तर घे की. काय ऐकायच्या आधीच तुझा योट. आब्या ये रे, माप दे तुझं. बरं, कशी शिवायची पॅन्ट? खाल्लं मोठी असते बघा. बेल बॉटम होय? हा, bell बर bottom. बर. कशाला तसली काय गरज नाही, साधी शिव. अगं कशी बी शिवली तरी कापड आणि पैसा तेवढाच लागतोय. हा असं आहे वय? होय. अगं मग शिव की यायला पाहिजे तसली. पोराची बी हौस व्हायला पाहिजे ग ना ग. आब्या सांगितलं कसली पाहिजे? सांगितली की मगाशी. अरे परत सांग बाबा, हिच्या काय ध्यानात राहत नाही. शिवील गडबडीत साधीच. हा आणि संगे मला जसं जमल तसं पैसे देईल बघ. नाही तर कपडे दिले की लगेच दे म्हणशील. तसलं जमायचं नाही. अगं तुला जमल तेव्हा दे. तुला काय पैसे मागितले तर मी लगेच. अगं आपली पोरं एका शाळेत शिकतात. माझी पल्लू तसंच मला आबेबे आहे. ते आहे ग, पण यावर किलर असलेला बरं बघ, म्हणजे माणूस बी तुटत नाही. बरं झाली का तुझी माप? ठीक आहे झालंच की. आज कोणचा वार आहे? शनिवार आहे. उद्या सुट्ट्या आहे, अभ्यास कर. अगं सुट्टी दिवशी आमच्याकडे गुरं असतात. ए तुम्ही दोघं वाईज गप बसा जरा. आज शनिवार, मंगळवारी घेऊन जा. अगं 2 दिवस जादा घे, पण चांगलं शिवून दे बघ. कसे पोरग मोठ्या शाळेत गेले, 4 चौघात उठून दिसायला नका का? अगं काके, शाळेत सगळ्यांची कपडे एकसारखीच असतात की. अगं तरी पण माझंच आबे उठून दिसल बघ. अगं प्रत्येकाला हेच वाटत असते, पण पोरं दिसायची तशीच दिसणार. आपणच काळं कुळं नवरं केलं, पोरं काय काळीच होणार आहेत की. हे बी हाय. मग खा. नको मला, का ना ग? भूक ना आता. आभ्या, दाद्यामुळे तू जेवत नसशील ना तर राहा उपाशीच मग. हा, त्याला काय फरक पडलाय का बघ की जरा. चांगलं 2 टायमाचं खाऊन निवांत आहे की नाही? तुला एकदा नको सांगितलं नाही नाही मला भूक आता. अरे तुला आवडतं तर. 1 दिवस बटार नसलं तर तोंड पाडून बसतोय बघ, आणि आता देत तर नको म्हणतोय. आभ्या काय झालंय? काय नाही, कुठं काय. काय नाही झालं तर मग पवायला का नाही गेला? ती मध्ये आई किंवा किरणे आले होते ना बोलवायला. अगं तवर माझी आंघोळ झाली होती म्हणून नाही गेलो. आता रोज आंघोळ केलं बी नको जाऊ म्हणते तरी जातोस ना. सगळे कशी 4-4 तास पोहतात की. आब्या खरं खरं सांग काय झालंय? अरे सुट्ट्या लागल्या तर घरात गावात बी नव्हताच बघ, आणि आता घरात ना बाहेर जायना झालाय. पल्लूचाई, मी काय म्हणते, माझी वाईच नडवती. आब्याला दिवस झाले सायकल घ्यायची म्हणतोय, आणि माझ्याच्यानं काही साठवणं होई नाही पैसे, आणि काहीतरी येतच बघा मध्ये पैसे साठले तरी. ह्या बारीनं मला द्या, मी भरते हळूहळू परत. आता बाया पहिल्यांदा मागायला लागल्यास म्हटल्यावर नाही कोण म्हणत नाही. 5च्या 5 देती, पण हप्ता कसं फेडणार आहे? नाही ना ग, 5 ना ग, 3च द्या. बाकीचं 2 द्या की राहिलेलं कुणाला बी.
कसं आहे, सगळेच जर दिलं तर परत माझ्याकडनं खर्च होतील आणि परत कसं भरायचं? चालतंय मग आब्याच्या आईला 3, आशाबाईला 1 आणि मला 1, म्हणजे कसं कुणाला वाईट वाटाय ना ग. चालतंय का? आणि माझं ह्यांची लईच नड आहे तर मग थांबते मी. त्यांनाच द्या. काय न ग, तुला म्हणले ना तू घे, तू पहिल्यांदा मागितलेस, हिला काही नेट जातंय मागायला. पल्ले तू ह्या दोघी आणि आपल्या नावावर पैसे लिहू, आणि बाया तू त्यावर हप्ता तर फेड. धर. रोज आके देखता था तुम्हारा लड़का साइकिल, आज खुद की साइकिल पे बैठ के गए. उसका सपना पूरा किया बहन तुमने. वाह. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.